आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं। तर आज आहे गुरुवार आणि आज वर्षाचा पहिला दिवस पण आहे, म्हणजे 2026चा पहिला दिवस आहे। तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मनासारखा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज गुरुवार पण आलाय आणि तुम्हाला माहितीच आहे की गुरुवार म्हणजे स्वामींचा वार असतो, त्याच्यामुळे आज मला स्वामींचा अभिषेक पण करायचा आहे आणि बाकी देवपूजा पण म्हणजे देव उजळून घ्यायचे आहे। तर बरंच काही आवरायचं आहे, जे जे करेल मी ते सगळं तुमच्या बरोबर शेअर करेल। आणि तुम्हाला इथे हे मागे दिसत असेल ना मनी प्लांट वगैरे, हे तर हे रात्री जेव्हा गॅस वगैरे घासला ना तेव्हा हे सगळं धुतलं होतं, म्हणून मग ते इथे ठेवलं होतं। आणि ही बॉटल साक्षीच्या लॅब मधली, त्याच्यात मी छोटी अशी मनी प्लांटची एक काडी लावली होती, त्याला इतके पानं फुटले मस्त असे, तर ही मी इथेच ठेवते। तर नवीन वर्षाचे तुम्ही पण काही संकल्प केले असतील, मी पण केला आहे, पण तो सांगणार नाही मी व्हिडिओमध्ये, कारण की तो फॉलो करायचा आहे मला, सांगायचा नाहीये। तर तुम्हाला व्हिडिओतून जाणवलं माझ्यामध्ये झालेले बदल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जे काही संकल्प केले असतील ते पण माझ्याबरोबर नक्की शेअर करा। स्वामींच्या कृपेने तुमचे सगळ्यांचे जे काही संकल्प असतील ना तर ते सगळे यशस्वी होत। 2025 आपलं खूप छान गेलं, म्हणजे माझं तरी छान गेलं, आय होप तुमचं पण छान गेलं असेल। आता हे जे 2026 आलंय ना तर हे पण आपल्या सगळ्यांना खूप छान जावं, प्रगतीचं जावं। आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ माझे पोहोचव ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा। आणि आज वर्षाचा पहिलाच दिवस आहे, तर आज काहीतरी गोडधोड पण करायचं आहे, तर मी काय करणार आहे गोड ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन। तर चला व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा। आज सगळे देव उजळायला काढले आणि बघू शकता तुम्ही जे पितळी देव आहे ना तर त्यांचा असा अवतार झालेला आहे अक्षरशः, म्हणजे देव असे मी नेहमी नाही उजळत, पण बघा माझ्या ह्या मूर्त्या चांदीच्या आहे ना त्याच्यामुळे त्या थोड्याशा अशा काळपट दिसायला लागतात, तर मला नाही काही तर महिना, दीड महिना, 2 महिने असे मी या मूर्त्या उजळत राहते। आणि आता या मूर्त्यांना बघा एकदम असं बारीक कोरीव काम असतं, त्याच्यामुळे ना इथे ब्रशचा वापर करणार आहे आणि देवासाठी नेहमी आपण यूज केलेला ब्रश वापरायचाच नाही, जर नवीन ब्रश घ्यायचा। तर मी पण इथे नवीन ब्रश आणला आहे, कारण बघा हे असे जे देवांचे, आता बघा तुम्हाला मी दाखवते गणपती बाप्पांची मूर्ती, देवांचे जे असे खाचे वगैरे असतात ना तिथे या ब्रशच्या ब्रिसल्स ज्या असतात त्या अगदी व्यवस्थित पोहोचतात। आणि मला हे चांदीचे देव असल्यामुळे ना अजिबात पितांबरी वगैरे वापरता येत नाही, म्हणजे फक्त असं साबणाने जरी घासले ना तरी पण स्वच्छ निघतात, त्यामुळे मी ब्रशचा वापर करून आणि साबणानेच हे सगळं घासणार आहे। आता आपले जे मेन टाक असतात ना तर त्याची पाट तांब्याची असते, तिला पितांबरी लावावीच लागते, पण टाकाची पुढची जी बाजू असते ना ती मात्र चांदीचीच असते, तर तिथे पण साबणानेच घासायची। आणि चांदी ना म्हणजे पितांबरी जर लावून चांदी घासली ना तर खूप छान निघते, पण ती पटकन काळी पडते, त्याच्यामुळे ना चांदीच्या देवांना कधीच पितांबरी लावायची नाही। आता बघा मी हा ब्रश सगळा ओपन करून घेतला आणि तुम्हाला दाखवते की हे ब्रिसल्स कसे आतपर्यंत जातात। आता बघा गणपती बाप्पांची सोंड आहे, सोंडेच्या अगदी आरपार हे ब्रिसल्स जाताना, त्याच्यामुळे जरा स्वच्छ करायला सोपं पडतं। नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं की काही जणी म्हणतात ब्रशचा वापर नाही करायचा, देव घासायचे नाही असं वगैरे, पण ना या पद्धतीने देव स्वच्छ निघतात। तर बघा इथे मी आता सगळे देव स्वच्छ करून घेतले आणि कसे लकलक करतायत ना मस्त देव। आता या सगळ्या देवांची मांडणी करते आणि आज मला अभिषेक पण करायचा आहे स्वामी महाराजांच्या मूर्तीला। तर माझ्याकडे काही पितळी वगैरे मूर्ती नाही आहे, पण जी काही आहे मूर्ती त्याला मी अभिषेक करून घेणार आहे, कारण आज ना गुरुवारचा दिवस आला। बघा ना मैत्रिणींनो, बघता बघता वर्षाचा शेवटचा दिवस पण सरला आणि अगदी आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आला आणि तोही गुरुवारचा, म्हणजेच काय तर हे 2026 100% आपल्या सर्वांना चांगलं जाणार आहे असं स्वामी महाराजांना सुचवायचं असेल, त्याच्यामुळे कदाचित आज गुरुवारचा दिवस आणि वर्षाचा सुद्धा पहिलाच दिवस। आता मागचं जे काही म्हणजे जेव्हापासनं मी चॅनल काढलं तेव्हापासनं तुम्ही सगळ्यांनी मला खूप छान प्रतिसाद दिला। ॲक्च्युली माझ्याकडनंच ना रेग्युलर व्हिडिओ टाकले नाही जाते, तरी पण मी जेव्हा पण व्हिडिओ टाकते तेव्हा तुम्ही छान प्रतिसाद देता, त्याबद्दल खरं तर तुमचे मनापासून आभार। आणि यापुढेही तुम्ही मला अशीच साथ द्या, मी माझ्यामध्ये हा बदल करण्याचा प्रयत्न करणार आहे की जास्तीत जास्त माझे व्हिडिओ जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवेल मी।
मस्त अशी देवपूजा झाली आणि तुम्हाला हे जे नारळ दिसतं आहे ना, तर हे खाटूश्याम बाबाचं नारळ आहे. तुम्हाला माहितीच आहे की आता सध्या खाटूश्याम बाबांचं बघा तुम्हाला कुठे पण सोशल मीडियावर ऐकायला पण मिळत असेल, तर त्यांची ही अर्जी काढून ठेवलेली आहे. ही अर्जी कशी काढायची ते जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की सांगेल. तर मी पण इथे अर्जी काढून ठेवली. काही आपल्या इच्छा आकांक्षा असतात त्या स्वामी महाराज तर पूर्ण करतात, पण कुठल्याही देवाची आपण आराधना केली ना तर आपल्या गोष्टी ह्या पूर्ण होतात. त्यापासून आपला तोटा तर काहीच नसतो, झाला तर फायदाच असतो. चला आता मी इथे अभिषेक करायला लागले आहे. तर समोर एक पाट ठेवला, त्यावर माझ्याकडे ही चांदीची डिश होती, देवासाठीच घेतलेली मी ही डिश. तर या डिशमध्ये ना मस्त गुलाबाच्या पाकळ्या टाकला आणि तुम्हाला माहितीच आहे देवांना गुलाब अतिशय प्रिय असतो. तसं तर स्वामी महाराजांना चाफा जास्त प्रिय आहे, पण मला काही चाफ्याची फुलं मिळाली नव्हती, त्यामुळे माझ्याकडे गुलाब होता. मग मी गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आणि त्यामध्ये बघा ही स्वामी महाराजांची माझ्याकडे अशी मूर्ती आहे, हीच मूर्ती ठेवणार आहे मी. शेवटी काय हो, देव हा भक्तीचा भुकेला असतो. ती मूर्ती चांदीची असो, पितळी असो किंवा कुठलेही मटेरियलची असो, आपण किती भक्तीने त्याची सेवा करतो आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं. आपण जितक्या भक्तीने सेवा करतो तितकी ती देवापर्यंत पोहोचते. आता 2 फुलपात्र्यांमध्ये ना मी एका फुलपात्रात पाणी घेतलं आणि एका फुलपात्र्यामध्ये दूध घेतलं आहे. त्याच्यात सुद्धा मी गुलाब पाकळ्या टाकल्या, जेणेकरून ते थोडंसं आपण गुलाब पाणी म्हणतो ना, तर तसं थोडंसं यावं फील म्हणून. तर इथे आता मी अभिषेक चालू केला स्वामींचा आणि एक साईडला मंत्र पण म्हणते आहे. आता मंत्र कुठला, तर आपला षडाक्षरी मंत्रच नेहमीचा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र एक साईडला म्हणते आणि एक साईडला माझा अभिषेक चालू आहे. तर असंच काहीसं आपल्याकडून घरात बसल्या बसल्या जी काही सेवा होईल ना ती सेवा मी करत असते. तशी तर संध्याकाळी मी आरतीला जातेच, पण आज विशेष करून जायचं आहे कारण आज 2026चा पहिलाच दिवस आहे. 2025मध्ये जे काही वाईट साईट घडलं ना ते सगळं आपल्या कर्मामुळे आणि जे काही चांगलं घडलं ते सगळं स्वामी महाराजांच्या कृपेमुळे. तर या सगळ्यांचे जे काही चांगलं वाईट जे काही आहे ना ते स्वामींचरणी अर्पण करण्यासाठी संध्याकाळी मात्र मी केंद्रात जाणारच आहे. पण तत्पूर्वी आपलं सकाळची थोडीफार सेवा म्हणून मी इथे अभिषेक करते आहे. घरातल्या घरात आपल्याला जी काही जमेल ती सेवा करून घ्यायची आपण. तर चला, दुधाचा अभिषेक झाल्यानंतर मी त्याच्यावर चांगल्या पाण्याचा अभिषेक करणार आहे. मैत्रिणींनो, यावर्षी आपण म्हणजे 2025मध्ये आपण ज्या गोष्टी नाही करू शकलो ना त्यांचा विचार करून हिरमुसण्यापेक्षा येणाऱ्या नवीन वर्षात त्याच गोष्टी पूर्ण करण्यासाठी मला माझ्यात कोणते बदल करायला हवेत असा सकारात्मक विचार करून आपण सरत्या वर्षाला बाय बाय करून आणि नवीन वर्षाचं स्वागत करायला हवं. गेल्या वर्षी आपण कुठल्या गोष्टी पूर्ण करू शकलो नाही किंवा आपण केलेल्या संकल्पापैकी कुठल्या गोष्टी पूर्ण करायच्या राहिल्या आहेत आणि त्या का राहिल्या आणि त्याबद्दलच्या आपण आपल्यामध्ये स्वतःमध्ये कुठले बदल घडवून आणू शकतो हा विचार आपण यावर्षी केला पाहिजे. आणि कुठलीही गोष्ट शेवटी साध्य करायची असली ना तर टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं असतं बरं का मैत्रिणींनो. त्यासाठी आपल्याला लवकर उठणंही तितकंच गरजेचं असतं. बऱ्याचदा आपल्याकडून जर काही गोष्ट पूर्ण झाली नाही तर आपल्याला स्वतःला परिस्थितीला दोष द्यायची इतकी सवय लागलेली असते, पण या सवयीमधनं ना आपण जास्त निगेटिव्हिटीकडे जातो. यापेक्षा या प्रॉब्लेम्समधून काय अपॉर्च्युनिटी आहे हे बघितलं पाहिजे आपण, कारण वाईटातून नेहमी चांगला अनुभव पण मिळतो बरं का. फक्त तो बघण्याची एक दृष्टी पाहिजे आपल्याला. म्हणजे उदाहरणच द्यायचं ठरलं तर एखादं नातं बघा आपण 10-15 वर्ष इतकं व्यवस्थित निभावलेलं असतं आणि काही कारणांमुळे ना एखाद्या वर्षी त्या नात्यामध्ये इतका दुरावा येतो की अगदी एकमेकांचं तोंडसुद्धा बघत नाही आपण. तर बऱ्याचदा होतं असं. पण तुम्हाला खरं सांगू का मैत्रिणींनो, आपण भक्ती मार्गात असलो ना तर आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे मात्र स्वामी महाराजच ठरवतात. आता मी स्वामी भक्त आहे म्हणून मी स्वामी महाराजांचं नाव घेतलं. तुम्ही ज्या देवाला कन्सिडर करत असाल ना तर देवाला माहिती असतं की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि आपल्यासाठी जे अयोग्य असतं ना तर ते देव आपोआपच आपल्यापासून दूर करत असतो आणि जे चांगलं आहे ना ती माणसं आपल्या बरोबर जोडली जातात. म्हणजे जेवढी माणसं तुटतात ना तर तेवढीच माणसं आपल्याबरोबर जोडली जातात. त्यामुळे जे तुटलं किंवा जे दुरावलं त्याची खंत करायची नाही. जी माणसं जोडली त्यांच्यात आपला आनंद मानायचा, कारण आपला करता करविता तिथे बसलेला आहे ना आपल्यासाठी काय योग्य आहे तो ते सगळं ठरवतो आणि त्याचप्रमाणे करतो. त्यामुळे देवावर ठाम विश्वास ठेवायचा आणि पुढे चालत राहायचं. पुढे जे वाढलं आहे त्याचं स्वागत करायचं आणि मागे भूतकाळात जे गेलं आहे ना तर ते सगळं विसरून जायचं, कारण भूतकाळ कवटाळून कुणाचं आयुष्यात चांगलं झालं आहे बरं. तर चला, खूप झालं भाषणबाजी. आता इथे ना हा बोर्ड जो आहे तो मी बेडरूममध्ये ठेवला होता, पण खरं सांगू का मला या बोर्डची इतकी गरज भासते. म्हणजे कुठलीही कामं असो तर बोर्ड ना मला असं किचनमध्येच हवा असतो. कुठलीही कामं असो मला पटकन लिहिता पण येतं. म्हणजे जसा मी बोर्ड इकडे ठेवला ना तशी मी ती व्हिडिओला
व्हिडिओला पण थोडंसं माझं डिलेच होतं. असं कसं मला कुठलं कंटेंट जर आठवलं वगैरे तर मी पटकन बोर्डवर लिहून ठेवते, त्यामुळे मला कंटेंट पण सुचतं आणि लक्षात राहतं. दुसरी गोष्ट म्हणजे कुणाला काही निरोप वगैरे द्यायचा असेल ना तर तो पण याच्यावर लिहिता येतो. तर किचनमध्ये हे बोर्ड आहे ना लाईटचा, तर त्यालाच मी ते बोर्ड अडकवून ठेवते. त्याच्यावर बरंच आता मंत्र युनिट वगैरे होतं, कारण स्वयंपाक करताना मंत्र युनिट मी चालू करते, जेणेकरून आपलं स्वयंपाक करताना ना नामस्मरण चालू राहतं आणि आपला जो काही स्वयंपाक आहे, जेवण आहे ते प्रसादरूपी होतं. त्याच्यामुळे हे जे मंत्र युनिट आहे ना ते मी किचनमध्येच ठेवते, किचनच्या बोर्डलाच. म्हणजे ना स्वयंपाकाला लागण्यापूर्वी पटकन तिथे बटन दाबलं की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जो आहे ना, तर त्याच मंत्राचं ते मंत्र युनिट आहे. म्हणजे बघा, आपण पिक्चरचं जर गाणं लावलं ना तर आपल्या तोंडात तेच येतं. मग त्यापेक्षा आपण जर हे मंत्र लावले तर आपल्या नकळत ते तोंडात आपोआप येतं. आणि जसं पिक्चरचं गाणं आपल्याला कोणी शिकवावं नाही लागत ना शब्द, तसंच हे मंत्राचं सुद्धा असतं. शेवटी काय, कानाला जे ऐकायला मिळतं ना तर तेच आपल्या तोंडात राहतं नेहमी. त्यामुळे ना मी तो मंत्र युनिट नेहमी इथेच ठेवते. तर आता हा बोर्ड पण ना वाटतो तुम्हाला पण, म्हणजे दिसताना असा, पण खूप जड आहे. आणि त्याला ना मी एक दोरा बांधलेला होता, म्हणजे तो दोरा ना असा दिसणार नाही, कारण प्रत्येक गोष्टीला ना मला खिळे ठोकत बसायला आवडत नाही. खूप भिंतीची खराबी होते, त्याच्यामुळे मी एका दोऱ्याच्या, पक्का दोरा होता तो, पक्क्या दोऱ्याच्या साह्याने तो टांगवला होता तिथे. असं बोर्डला पण आहे ना तो छोटा झाला दोरा, त्याच्यामुळे पुन्हा एक दोरी होती ना तर त्या दोरीने टांगवला. आता पुन्हा तो दोरा एकदा मोठा करेल आणि बोर्ड पुन्हा व्यवस्थित असा अडकवून ठेवेल, म्हणजे ना जी दोरी दिसते ना भिंतीला तर ती दिसणार नाही. आता हे मंत्र युनिट वगैरे पण आहे ना, म्हणतात ना ते गाड्याबरोबर नळ्याची यात्रा, तसं बोर्ड काढला तर मग मंत्र युनिट पण पुसून वगैरे घेतलं सगळं आणि बोर्ड पण स्वच्छ केला. आता तो इथे पुन्हा अडकवून ठेवते आणि त्याला स्विच त्याचं फक्त म्हणजे पिन प्लगला जोडून ठेवते. स्विच ऑफच ठेवलं, जेव्हा स्वयंपाक करेल तेव्हा लावेल, कारण एरवी TV चालू असतो ना, त्याच्यामुळे एवढं मंत्राचा आवाज येत नाही. तर जेव्हा स्वयंपाक वगैरे करेल तेव्हा मी TV बंद करून टाकते आणि मंत्र लावते. आणि ही बोरिक पावडर आहे, तर ही बोरिक पावडर पण मला इथेच लागते, कारण की जेव्हा आपण डाळी साळी असं जास्तीच आणतो ना तर तेव्हा त्याच्यामध्ये थोडीशी टाकावी लागते, म्हणजे किडे वगैरे होत नाही. आता तुम्ही म्हणाल की मग तू काय पिक्चरचे गाणे ऐकतच नाही का? तर हो, पिक्चरचे गाणे ऐकते ना, आणि कोणाला नाही आवडत ते ऐकायला. मला स्वतःला पण ना 90चे गाणे, म्हणजे उदित नारायण माझे फेवरेट सिंगर आहे, त्यांची जर गाणी लागली ना तर मी आवर्जून म्हणजे अगदी उत्साहाने ऐकत असते. तर ते पण ऐकते, पण स्वयंपाक करताना शक्यतो मी पिक्चरची गाणी बंदच ठेवते आणि मंत्रच म्हणत राहते. तर चला, आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस, त्याच्यामुळे म्हटलं चला काहीतरी मस्त असं छान स्वयंपाक करू. तर इथे मी बटाटे उकडत ठेवले एका कुकरमध्ये, आणि हे 2 गुलाबजामचे गोवर्धनचे पाकिट आणलेले होते. मी जेव्हा किराणा आणते ना तर मला स्वतःला गुलाबजाम खूप आवडतात, त्याच्यामुळे मी किराण्यामध्ये 2-3 पाकिट घेऊनच येत असते. गोवर्धनचे असो, गेट्सचे असो, गेट्सचे सुद्धा गुलाबजाम खूप छान होतात, गोवर्धनचे पण छान होतात. तर मी ते घेऊनच येत असते. तर म्हटलं आज गुलाबजामच करूयात, आणि 2 काढले होते, पण पुन्हा म्हटलं की आम्ही 3घच आहोत खायला, आणि त्याच्यामुळे आधी पण कमी गोड खातो आणि हे पण, यांनी तर ऑलमोस्ट गोड कमी केलं आहे. पण आज वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे मी त्यांना जबरदस्ती 2 तरी गुलाबजाम देणारच आहे. त्याच्यामुळे म्हटलं एकच पाकिट करू. मग पुन्हा एक पाकिट ठेवून दिलं आणि एकच पाकिट आता फोडते आणि त्याचे गुलाबजाम करते. हे प्रीमिक्स हे असतं ना तर याच्यामध्ये थोडंसं ऑइल पण असतं, म्हणजे असं स्निग्ध असतं बघा ते. हाताला जेव्हा आपण घेतो ना असं कोरडं पीठ तर लगेच लक्षात येतं. त्याच्यामुळे ना त्याला जेव्हा पण आपण भिजवतो ना तर त्याला दुधामध्येच भिजवायचं शक्यतो. त्याच्यावर लिहिलेलं असतं की तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता, पण जास्त चवदार आपल्याला बनवायचे असतील ना तर दूधच घ्यायचं. आणि हे पीठ भिजवण्याच्या अर्धा 1 तास अगोदरच ना रूम टेम्परेचरला येण्यासाठी दूध बाहेर काढून ठेवायचं. अगदी फ्रीजमधलं थंडगार दूध नाही घ्यायचं बरं का. तर हे बघा, मी तुम्हाला इथे गोळी करून दाखवली, त्याच्यात इतकी स्निग्धता असते ना, आणि दुधामध्ये पण आपल्या मॉइश्चर असतं, त्याच्यामुळे ना एकदम खमंग होतात जे गुलाबजाम. असे आतून बघा, काही काही वेळा ना पाण्यात जर भिजवले ना तर आतून असे चिकट होतात ते गुलाबजाम, आणि मग दातांना चिकटतात किंवा कच्चे पण राहतात. दुधामध्ये भिजवल्यावर ना त्याच्यामध्ये एक स्निग्धता येते, आणि मॉइश्चर असल्यामुळे ना ते आतून थोडेसे असे खुसखुशीत राहतात. मग तळल्यानंतर ना आतपर्यंत तेल जातं आणि व्यवस्थित ते तळले जातात. कुठेही कच्चापणा त्याचा राहत नाही. त्याच्यामुळे दुधात भिजवायचं कधी पण हे पीठ, आणि दूध मात्र नॉर्मल टेम्परेचरवरचंच वापरायचं. कधीच दूध फ्रीजमधलं काढून तसं वापरायचं नाही. चला, आता छान हा डो तयार झाला. हा एक 5 मिनटं फक्त मी असं झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत आपण इकडे ना
पाकाची तयारी करून घेऊ. तर आता हे साईडला ठेवते आणि पाकासाठी ना म्हणजे आता त्याच्यावर तर सगळं प्रमाण लिहिलेलं असतं, ते वाचून वाचून तुम्ही करू शकतात. तर मला ना सारखं सारखं बनवणे का अंदाज आला आहे, त्याच्यामुळे मी काही मोजत बसत नाही. तर मी आता इथे अंदाजे 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये आता माझं हे माप तर नेहमीचंच आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर हे 150 ग्रामचं माप आहे. तर अंदाजे मी 1.5 माप याच्यामध्ये साखर टाकली, 1.5 ते 1.25 माप असं साखर टाकली. तोपर्यंत कुकर पण झाला होता. तर कुकर बाजूला काढून ठेवला आणि इथे आता हे पाक करायला ठेवला. आता हा पाक करताना पण काय करायचं आहे ना, की अगदी एक तारी वगैरे असा पाक करायचा नाही, नाही तर मग ते खाली साखर साखर जमा होते आणि तो पाक जो आहे ना तो एकदम चिकट चिकट होतो ना, तर गुलाबजामच्या आतमध्येपर्यंत तो मुरत नाही पाक. त्याच्यामुळे पाक आहे ना अगदी एक तारी करण्याच्या भानगडीतच पडायचं नाही. नॉर्मल असं थोडीशी उकळी आली ना, एक 2-5 मिनटं, तर बंद करून टाकायचा गॅस. तेवढा पाक आपल्याला इनफ असतो, जेवढा शिजेल तेवढा. तर आता याचे गोळे करून घेते आणि बघा किती सुंदर गोळे होत आहेत. ते 5 मिनटं मी तसंच ठेवलं होतं ना, त्याच्यामुळे त्याच्या गोळ्यांवर ना एकसुद्धा स्क्रॅच येत नाही आहे. एकदम छान असे गोळे होत आहेत आणि स्मूथ पीठ आहे, एकदम एकदम सैल पण नाही आणि एकदम असं घट्ट पण नाही मळलं मी, त्याच्यामुळे ना गोळे एकदम छान होत आहेत. आता पटापट पटापट हे गोळे तयार करून घेते. तोपर्यंत एक साईडला आपला पाक पण तयार होतोय. पाक तयार झाल्यानंतर तो पाक आपल्याला तसाच झाकून ठेवायचा आहे, गार न होऊ देता. तेव्हा त्याच्यात गोळे टाकायचे. तर चला पुढे काय करणार ते पण तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मस्त अशी 5 मिनटं उकळी आली या पाकाला आणि बस इथेच आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे, कारण जास्त घट्ट करायचं नाही आपल्याला, त्याची साखर मग पुन्हा जमा होते त्याच्यामुळे. आता हा पाक मी झाकून ठेवला जेणेकरून तो गरम राहील. आता इथे कढई ठेवली, कारण माझे आता सगळे ते गुलाबजामचे गोळे जे आहे ते तयार करून झाले. कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये तेलच टाकलं. तुपामध्ये टाकल्यावर काय होतं, तूप सगळं वरती येतं. जेव्हा आपण गुलाबजाम पाकात टाकतो ना, तर तेव्हा सगळं तूप वरती येतं. त्याच्यामुळे गुलाबजाम शक्यतो तेलामध्ये तळायचे. कारण आता थंडीचे दिवस आहे ना, तर थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही गावरान तूप जरी वापरलं ना, तर ते वरतीच येतं. त्याच्यामुळे मी शक्यतो तेलामध्येच तळते. कारण तेल आहे ना आपल्याला चांगलं असं निथरून घेतलं की आपल्याला पाकामध्ये तेलाचा अंशसुद्धा दिसत नाही त्याच्यामुळे. आणि जेव्हा आपण हे गोळे टाकतो ना, तर तेव्हा कंटिन्यू असे हलवत राहायचे ते, म्हणजे ते गोल 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 फिरत राहतात. आणि गोल गोल फिरण्याबरोबरच ते सगळीकडून त्याला समान अशी आच लागते आणि सगळीकडून तळले जातात. त्या आतपर्यंत ती आच पोहोचली की छान अशा आतमधले पण खुसखुशीत होतात. आता बघा, तुम्ही बघू शकता त्याचा रंग पण इतका सुंदर आलेला आहे. आता हे सगळे गोळे मी काढून घेते आणि रंग बघा तुम्ही त्याचा, काय सुंदर रंग आला आहे. आता हे तसेच गरम गरम मस्त पाकात टाकून घेते आणि पुन्हा पाकाचं झाकण ठेवून दिलं. अशाच प्रकारे आपल्याला हे सगळे गुलाबजाम तळायचे आहे. तुम्हाला मी जवळून पण रंग दाखवेल. तर रंग बघू शकता तुम्ही, किती सुंदर रंग दिसतोय. एकदम गोल्डन ब्राऊन कलर आला ना, तर समजायचं आपले गुलाबजाम आतपर्यंत छान असे तळले गेले. आता खूपदा काय होतं की गॅस खूप मोठा केला आणि तेल भरपूर प्रमाणात तापलं की पटकन गोळे असे वरतून ब्राऊन दिसतात, पण आतमध्ये मात्र ते कच्चेच राहतात. त्याच्यामुळे जेव्हा पण आपण हे गुलाबजाम तळतो ना, तर तेव्हा नेहमी बारीक गॅसवर तळायचं. गॅसची आच एकदम बारीक ठेवायची, म्हणजे गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आणि त्याच्यावर असे गोल 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 फिरवत राहायचे. आता तुम्ही बघू शकता मी कंटिन्युअसली त्यांना अशी गोल 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 फिरवते. तुम्हाला अगदी याच्याने नाही जमलं ना, तर तुम्ही काटा चमचासुद्धा घेऊ शकता. काटा चमच्याने सुद्धा खूप छान ते हलवता येतात आणि असे गरगर गरगर गोल गोल फिरले की सगळ्या बाजूंनी समान असे मस्त ते तळले जातात. गुलाबजाम आतपर्यंत तळले गेला आहे की नाही हे कसं काय ओळखायचं, तर त्याची ट्रिक एक तर सगळ्यात अगोदर ही एकच आहे की तुम्ही दुधामध्ये त्याचं पीठ भिजवा. त्याच्यामुळे ना आतमधनं गुलाबजाम असा पोकळ राहतो. त्याच्यामुळे आतपर्यंत आपली गॅसची जी आच आहे ना, तर तिची आतपर्यंत दाह पोहोचते आणि गुलाबजाम तळलं जातो. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण गुलाबजाम उचलतो तर ते जड नाही लागत आपल्याला, थोडेसे हलके हलके लागतात हे गोळे. तर तुम्ही बघू शकता माझे एकदम छान असे तळले गेले आहेत आणि कलर पण बघू शकता. तर बस या 2 ट्रिक आहेत. तर या 2 ट्रिकवरनं ना तुम्ही गुलाबजाम किती छान होतात आणि आतपर्यंत तळले गेले आहे की नाही हे ओळखू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅस नेहमी बारीकच ठेवायचा,
बारीक गॅसवरच तुमचे गुलाबजाम एकदम खमंग होतील. आता जेव्हा आपण हा पाक करतो ना तर तेव्हा त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची, म्हणजे आणखी खमंग लागतात ते. तुम्ही पीठ मळताना त्याच्यात पण टाकू शकतात. तर आता बघा ही गुलाबजामचा आकार, आणि नंतर भिजल्यावर त्याचा आकार ना पूर्ण असा मोठा होतो, आणि ते आतून जेव्हा पोकळ असतात ना तर पाक आतपर्यंत जातो, त्याच्यामुळे गुलाबजाम असे पटकन फुलतात सुद्धा आणि खाण्यासाठी सुद्धा एकदम असे खुसखुशीत लागतात. आतून जे चिकट असतात काही वेळेस ना तर तसे अजिबात नाही लागत. तर चला माझे मस्त असे हे गुलाबजाम पण तयार झाले. तर चला अगोदर आता देवाला ठेवते. आणि हो, मगाशी म्हटल्याप्रमाणे जसं देवच ठरवतो की आपल्या आयुष्यात कोण जोडले गेलं पाहिजे, तसंच ना तुम्ही माझ्याशी जोडले गेलात या यूट्यूबच्या माध्यमातून का होत नाही, ही स्वामींचीच काहीतरी योजना असेल. तेव्हा नेहमी माझ्यावर असंच प्रेम करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.